हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला, आज आपण CTET लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड मराठी विषयाचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. कोणत्या वर्षी कोणता क्वेश्चन विचारलेला आहे ते कंसात दिलेला आहे, तुम्ही पाहून घ्या. मराठी भाषेच्या अध्यापनाचा मुख्य उद्देश कोणता? ए. व्याकरण पाठ करणे. बी. भाषिक कौशल्याचा विकास करणे. सी. फक्त परीक्षा पास करणे. डी. निबंध लिहिणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. भाषिक कौशल्याचा विकास करणे. विद्यार्थ्यांची श्रवणक्षमता विकसित करण्यासाठी सर्वोत्तम कृती कोणती? ए. पाठांतर. बी. गोष्ट ऐकवणे. सी. व्याकरण लिहिणे. डी. शब्दार्थ लिहिणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. गोष्ट ऐकवणे. भाषा शिकविताना प्रथम कोणत्या कौशल्यावर भर दिला जातो? ए. लेखन. बी. वाचन. सी. श्रवण. डी. व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. श्रवण. भाषा आत्मसात करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? ए. पाठांतर. बी. नैसर्गिक संवाद. सी. फक्त लेखन. डी. व्याकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. नैसर्गिक संवाद. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढीसाठी योग्य साधन कोणते? ए. शब्दकोश. बी. गणित पुस्तक. सी. नकाशा. डी. प्रयोगशाळा. बरोबर उत्तर पर्याय ए. शब्दकोश. वाचन कौशल्याचे प्रमुख उद्दिष्ट काय? ए. अक्षरे ओळखणे. बी. अर्थ समजून घेणे. सी. पाठांतर. डी. निबंध लिहिणे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. अर्थ समजून घेणे. भाषा अध्यापनात सतत सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय? ए. फक्त वार्षिक परीक्षा. बी. सतत निरीक्षण व मूल्यमापन. सी. तोंडी परीक्षा. डी. लेखी परीक्षा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. सतत निरीक्षण व मूल्यमापन. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यासाठी सर्वात उपयुक्त कृती कोणती? ए. चित्रवर्णन. बी. पाठांतर. सी. प्रश्नोत्तरे. डी. शब्दार्थ. बरोबर उत्तर पर्याय ए. चित्रवर्णन. भाषा शिकण्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असते? ए. फक्त परीक्षक. बी. मार्गदर्शक व सुलभकर्ता. सी. निरीक्षक. डी. नियंत्रक. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. मार्गदर्शक व सुलभकर्ता. भाषा अध्यापनात चुका कशा पाहाव्यात? ए. शिक्षा द्यावी. बी. शिकण्याचा भाग मानावा. सी. दुर्लक्ष करावे. डी. गुण कमी करावेत. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. शिकण्याचा भाग मानावा. त्यानंतरचे पुढचे प्रश्न पहा. शिकण्याचा नैसर्गिक क्रम कोणता? फक्त बरोबर पर्याय आहे श्रवण, बोलणे, वाचन, लेखन. पर्याय बी. विद्यार्थी केंद्रित अध्यापनात शिक्षकाची भूमिका काय असते? मार्गदर्शक. भाषेची मूलभूत कौशल्ये किती आहेत? पर्याय सी. 4. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य कृती कोणती? ए. गोष्ट ऐकणे. बी. निबंध लिहिणे. सी. व्याकरण लिहिणे. डी. पाठांतर. बरोबर उत्तर पर्याय ए. गोष्ट ऐकणे. वाचनाचे मुख्य उद्दिष्ट काय? ए. पाठांतर. बी. अर्थ समजून घेणे. सी. शब्द मोजणे. डी. वेगाने वाचणे. बरोबर उत्तर पर्याय बी. अर्थ समजून घेणे. लेखन कौशल्य वाढविण्यासाठी सर्वोत्तम कृती कोणती? तर चित्रवर्णन. भाषा शिकण्यात चुका म्हणजे काय? शिकण्याचा भाग. चुका म्हणजे शिकण्याचा भाग. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी कोणते साधन उपयुक्त आहे? शब्दकोश. भाषा अध्यापनात सर्वात महत्त्वाचे काय आहे? भाषिक वातावरण भाषा अध्यापनात संवाद सर्वात महत्त्वाचा आहे. भाषिक वातावरण कसे असावे? भाषिक वातावरण हे आनंददायी असावे. मौखिक अभिव्यक्तिक विकास करण्यासाठी योग्य कृती कोणती? गटचर्चा ही योग्य कृती आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करावा यासाठी शिक्षकाने काय करावे? प्रश्न विचारावेत. वाचनाचा प्रकार कोणता? सस्वर वाचन, मूक वाचन, दोन्ही यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. दोन्ही. भाषा शिकविण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? कृती आधारित अध्यापन करणे हा भाषा शिकविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. विद्यार्थ्यांच्या चुका शिक्षकाने कशा घ्याव्यात? तर समजून घ्याव्यात.
ऐकण्याची क्षमता वाढविण्यासाठी योग्य कृती कोणती? गोष्टी ऐकणे, लेखन, शब्दार्थ, व्याकरण. बरोबर उत्तर पर्यायी गोष्टी ऐकणे. भाषा शिकण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे संवाद. भाषा कौशल्यामध्ये शेवटी कोणते कौशल्य विकसित होते? सर्वात शेवटी लेखन हे कौशल्य विकसित होते. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास काय केलं पाहिजे? थांबवावं का? प्रोत्साहन द्यावे? शिक्षा करावी? दुर्लक्ष करावे? तर प्रोत्साहन दिले पाहिजे. पर्याय ए बरोबर उत्तर. भाषा शिकण्यामध्ये खेळाचे महत्त्व काय आहे? ए प्रेरणा वाढते, बी वेळ वाया जातो, सी अभ्यास कमी होतो, डी उपयोग नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय ए प्रेरणा वाढते. चांगल्या वाचनासाठी आवश्यक घटक कोणता आहे? आकलन हा आवश्यक घटक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेसाठी कोणती कृती उपयुक्त आहे? कथा पूर्ण करा, पाठांतर, व्याख्या लिहा की शब्दार्थ. जर सर्जनशीलतेचा विकास करायचा असेल तर कथा पूर्ण करा ही कृती उपयुक्त आहे. पर्याय ए बरोबर उत्तर. भाषा अध्यापनात पाठ्यपुस्तकाचे स्थान काय आहे? एकमेव साधन म्हणून, बी अनेक साधनांपैकी एक, सी आवश्यक नाही, फक्त परीक्षेसाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय बी अनेक साधनांपैकी एक. भाषा शिकवताना विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असावा? सक्रिय. भाषा शिकवताना शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा वापर करावा? कृती आधारित पद्धतीचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या वाचनातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर सराव घ्यावा. भाषेच्या अध्यापनात कोणते कौशल्य प्रथम विकसित होते? सर्वात प्रथम श्रवण हे कौशल्य विकसित होते. भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन कोणते आहे? संवाद. विद्यार्थ्यांच्या लेखनात सुधारणा करण्यासाठी काय आवश्यक आहे? नियमित सराव आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते CET आणि महाराष्ट्र TETसाठीही उपयुक्त आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग.